कांदा टाकलाय, ते बी उभा कांदा कापलाय बरं का. आता हे कारल्याची जी रेसिपी बघ, ते आता कढीपत्ता टाकलाय बरं का. बाळाला लय आवडतं माझ्या हातचं कैरी. चुलीवर चाललंय, उशीर लागत जसं चुली. तेलात परतू घेतलाय बरं काय काही कांदा. कांदा तेलात परतू घेतलाय. उभा कांदा कापलाय बरं का. हे बाबा कारल्याचा कारलं हे वापरून घेतलंय. त्यात काय टाकलंय, टमाटा टाकला होता वापरायला कडू होईल म्हणून. थोडंसं दही असलं तर दही टाकू शकता. हे कारल्याचं तेलात वरून थोडंसं तेल टाकायचं आहे बरं का. तेल टाकलं सगळं छान करायचं आहे बरं का. मला बटाट्याची पिली आता कारल्याचं चालू. थोडंसं तिखट टाकते बरं का. आता थोडीशी मोहरी पण कढीला टाकते मी. तर वाट तिखट टाकते तरी आणि थोडं मीठ टाकते बरं का. लई मीठ टाकावं लागतं त्यात, पहिले वापरायचं टाकावं लागतं. त्यात आता शेंगदाण्याचा थोडा कूट टाकायचा. आता ते शेंगदाण्याचा कूट टाकते बरं का. उसा थोडाच टाकावा लागतो, नाही टाकला तरी चालतं. थोडंसं पाण्यात चिपका देते आता ते कोरडं होईल म्हणून. तेल आणि ते दोन्ही मिक्स होतं. कारल्याची पहिले बटाट्याची रेसिपी केली. हा आता कारल्याची रेसिपी झालं तयार. कारलं कोणी बी डायबिटीवाले खा, पिठावाले खा, कोणी खाऊ शकतो. झालं कारले तयार माझं. बाळा खाऊन बघ. आणि असं शाळेत बी नेतात पोर, कांद्यामुळं खाते. धुरली लागतो बाय चुलीला, टाकून होत नाही. दुसरं कायला बोलते, जे बोलायचं तेच बोलणार. मागच्या भाजीचा काय नाही आवाज. तुपला पण आवाज येतो. मग सगळं आवाज. हां, झाली आपलं कारलं तयार. हा खेळ खाऊ शकतात तुम्ही कोणी. हा गोड पटक ऐका.